औरंगजेब प्रकरणानंतर नागपूरमध्ये दंगल झाली। नाशिकमध्ये एक बेकायदा दर्गा हटवण्यात आला, त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली। नागपूरमध्ये जे झालं होतं तेव्हा सुद्धा पोलिसांवरती अशाच प्रकारचे हल्ले झाले होते। या सगळ्यामध्ये आणखी एक जर का जुना संदर्भ द्यायचा झाला तर मुंबईमध्ये जे रझा अकादमीचं आंदोलन झालं होतं त्यावेळी सुद्धा पोलिसांवरती हल्ल्याचे प्रयत्न झाले होते। आणि आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं तर यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे विनयभंगाचे प्रकार सुद्धा समोर आले होते, ज्याची दखल अगदी तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली होती। आताच्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेषतः पश्चिम बंगालमध्ये जे चाललेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती या घटना नेमकं काय दाखवतायत? नाशिकमध्ये तर या प्रकरणामध्ये मवियाच्याही काही नेत्यांवरती आरोप निश्चिती पोलिसांनी केलेली आहे। याद्वारे खरंच दंगेखोरांवर कारवाई होणार आहे का एक वेगळं राजकीय नॅरेटिव्ह बनवलं जात आहे? दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहेत। तोच विषय आहे आजच्या 0 आवरचा। 7:56 माझ्यासोबत पाहायला विसरू नका 0 आवर, फक्त एबीपी माझावर।